चला क्षेत्ररक्षण लगेच पडगेसह तुम्हाला सजवायचं आहे. जास्त विलंब तुम्ही करू नका, कारण आपण लगेचच या ठिकाणी खेळ सुरुवात करू. मोसम पाटील फॅन टीम भरोडी. आताचा काल असा आहे की भरपूर संघांना मात्र चांगलं प्रोत्साहन मिळत असतं, भरपूर स्पॉन्सर मिळत असतात आणि तुम्हाला नवीन नवीन नावं सुद्धा मात्र ऐकायला मिळत असतात. एक चांगली बाब आहे टेनिस क्रिकेटसाठी. माझ्या समवेत गुणलेखकाची भूमिका पार पडतील मिस्टर ऋतिक मॅन फ्रॉम आमनेपाडा आणि पंचांना मात्र सामना सुरू होण्याचा इशारा. पहिल्या षटकाला सुरुवात करील गोलंदाज जयेश भगत आणि सलामी जोडी पाहायला मिळते आपल्याला खेळपट्टीवर धीरज आणि आकाश. जयेश ऑर्ध विकेटने पहिला चेंडू इथे मात्र ठिकाणी चेंडू हवेत आहे, फटका फसलाय सुफ्यान चेंडूच्या खाली आणि सुफ्यानने मात्र कोणतीही चूक केली नाहीये आणि पहिल्याच चेंडूवर भरुडी संघाला लागतोय हा पहिला धक्का. कुठेतरी सुप्यांच्या डोळ्यावर सूर्याची किरण आली होती, परंतु शेवटच्या मोमेंटपर्यंत चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि मात्र एक सहसोपा झेल त्याने मात्र समाप्त केला. चांगली सुरुवात पडके संघासाठी आणि चांगली सुरुवात गोलंदाज जयेश भगतसाठी, कारण ज्यावेळी एखादा गोलंदाज पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडू विकेट्स प्राप्त करतो त्यावेळी त्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि खरोखरच या ठिकाणी जर जयेशने जर अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर मात्र भरुडी संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये दडपणामध्ये आणू शकतोय. परंतु भरुडी संघ सुद्धा पाहिलं तर भरपूर चांगली त्यांची बॅटिंग लाईनअप आहे. कुठेतरी धीरजने निराश केलं, परंतु आकाश कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहूया. चेंडू टेक ऑफ झाला, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उस्ती प्राप्त झाली आणि त्याच मुले मात्र फलंदाज आकाश इथे मात्र बीट होते. तिसऱ्या क्रमांकावर ते नवीन फलंदाज भरुडी संघासाठी कुमार. या पुढची मॅच इंद्रास्पर गोटेकर बी विरुद्ध विकीस्पर कुकसे. चेंडूची लाईन तर खूपच छान आहे, थोडीशी शफल झाली होती आकाश आणि चेंडू मात्र निघून जातोय इष्टांच्या डोक्यावरनं. डॉट चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. डिक्लेअर धावा आहे. यस, जयेश पुन्हा एकदा इथं मात्र ठिकाणी हाफ ट्रेकर होता, मात्र पुल करण्याचा प्रयत्न संपर्क हवं तसं मात्र झालं नाही आणि त्याचमुळे पाहतो की शॉर्ट मिडविकेट रिझन मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि मात्र फलंदाजाने मात्र तब्बल एक धाव इथे मात्र ठिकाणी कंप्लीट केली. कुठेतरी संत सुरुवात नो गावदेवी भरुडी संघाची पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय, याचं कारण की जयेश अचूक टप्प्यावर आतापर्यंत मात्र ठिकाणी गोलंदाजी साकारतोय. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला टायमिंग मात्र प्रॉपर झालं नाही, कारण डीप मिडविकेटला मात्र जयेश वारके आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, चांगली फेकी आणि मात्र सिंगल धाव मात्र ठिकाणी कंप्लीट करतायत. सावृदेव पडगे संघाला बापगावचे आर्यन मेहर यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आहेत आणि या स्पर्धेका जे आपण पाहतो या आयोजकांसाठी सुद्धा मात्र त्यांनी भरपूर कौतुक केलेलं आहे. धन्यवाद आर्यन, तुझं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. जयेश अजून एक इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र हवं तसं मिलन आपल्याला होताना पाहायला मिळालं नाही. चांगली गोलंदाजीची समाप्ती मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पंचांचा लेग बायचा इशारा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या तर एकही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी मात्र उपलब्ध करून दिली नाही जयेशने आणि काय जबरदस्त दमदार पॉवरफुल षटकाची समाप्ती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. विकेट्स त्याने पहिल्या चेंडूवर प्राप्त केला आणि फक्त आपल्या स्पेलमध्ये 4 धाबा त्याने मात्र खर्च केल्या.
मोसम पाटील फॅन टीम न्यू गावदेवी स्पोर्ट भरोडी थोडंसं संकटामध्ये मात्र ठिकाणी सापडतो पहिल्या षटकामध्ये, परंतु क्रिकेटचा भाग आहे, कधीही हा संघ पलटवार करू शकतो. आपण पाहिलं आहे की या पहिल्या दिवसापासून अनेक असे दृश्य पण पाहिले, ज्या संघाने 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली त्या संघाला पुढील 2 षटकामध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. काही संघाने पाहिले तर 2 षटकामध्ये त्याची चांगली कामगिरी झाली नाही, परंतु त्यानंतरच्या 2 षटकामध्ये त्या संघाने चांगली कामगिरी केली. असे दृश्य क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असते, कधी वाढ तर कधी पलटवार. हा खेळ तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर नेहमीच पाहायला मिळत असतो. या दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल गोलंदाज आतिश. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र खूपच छान दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जयेश भगतच्या माध्यमातून. आणि आता मात्र पाहूया आतिश त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र गोलंदाजी करेल की या ओव्हरमध्ये फलंदाज आकाशकडनं मात्र आकाशी फटके पाहायला मिळतील का. नॉन स्ट्राईक एंडला आहे फलंदाज कुमार. पहिली वॉर्न इथे मात्र दिली जाते या पडगे संघाला की या वेले संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे. चेंडू तर खूपच छान आहे, चेंडू मात्र कार्पेटच्या साने मात्र निघून जाईल डीप मिडविकेटला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि एका धाबेवरच मात्र फलंदाज आकाशला या ठिकाणी संतुष्ट राहावं लागेल. आतापर्यंत एकही षटकार नाही, एकही चौकार नाही, कारण प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात की मोठे फटके कधी येतील. याचं कारण की गोलंदाजी अतिशय चांगल्या दर्जाची पाहायला मिळते येते, म्हणजे सावरीदेव स्पोर्ट पडगे संघाच्या माध्यमातून पहिला सामना सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रकारे मात्र पडगे संघाने जिंकला. त्यांचं कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी वाढलं आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी सुफियान शेख सुद्धा मात्र या मॅचमध्ये इन होतोय. म्हणजे कुठेतरी मात्र बॅटिंग ऑर्डर मात्र मजबूत पाहायला मिळते. त्यानंतर बाजीला आहेत, बाजी सुद्धा मात्र काही कारणास्तव पहिल्या मॅचमध्ये मात्र उपस्थित नव्हते, परंतु या मॅचमध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला. एक पॅक टीम, अगदी बॅलन्स टीम आता मात्र पडगे संघ या स्पर्धेमध्ये घेऊन उतरलाय. अजून एक डॉट चेंडू अतिशय माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू आहे, उंची जास्त अंतर कमी मिळाला की जास्त पाहूया. इथे मात्र होते चूक प्रलेश मुरांजनच्या माध्यमातून आणि मात्र चेंडू निघून जातोय सीमेरीच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार. मला असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी या इनिंग्स तो भरपूर मोठी मात्र खेळण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याच्या किलीचा होतोय अंत, कारण मैदानाच्या आतमध्ये टिपला झेल आणि भरोडी संघाला लागतोय हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. परिणाम स्वरूपीच मात्र 6 धावा त्या मिळाल्या, परंतु या ठिकाणी मात्र कुठेतरी बॅटच्या स्टिकरला चेंडू स्पर्श झाला. त्याचमुळे पाहतो की टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही आणि मात्र मिडऑफच्या दिशेने मात्र हा झेल चांगल्या प्रकारे मात्र टिपण्यात आला. कुमार बाद होण्यापूर्वी एक षटकार त्यांनी पेश केला आणि आपल्या बॅटच्या साह्याने फक्त आपल्या संघाला 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं. नवीन फलंदाज येतो युनिट नंबर 4 राहुल. नेक्स्ट मॅच व्हॉट बॅटल, बिग बॅटल आपण म्हणू शकतोय. गोटेकर बी विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. गोटेकर बी संघाचा एक कीर्तिमान आहे टेनिस क्रिकेटचा. आपण जर विचार केला तर एका सत्रामध्ये या संघाने तब्बल 27 स्पर्धा त्यांनी जिंकल्या होत्या, पण त्यांचा डिक्लेअरचा इशारा. आणि विकी स्पोर्ट कुकसे संघाचा जर आपण विचार केला तर परगा टेनिस क्रिकेटमध्ये या संघाने तब्बल 3 वर्षे आपलं अधिराज्य गाजवलं. एका बाजूला असलेला रोहन शेलके तर दुसऱ्या बाजूला असलेला बबलू पाटील. बिग बॅटल, परंतु हा सामना सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी, कारण एका बाजूला आहे तो आपण पडगे संघ तर दुसऱ्याकडे आहे बरोडी संघ. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाईल 12 या धावसंख्येवर. ओहो, यॉर्कर पासून मात्र फलंदाज वाचू शकला नाही. त्रिपुला उद्ध्वस्त केल्या आणि मात्र
फलंदाज आकाश सुद्धा मात्र या ठिकाणी निराश पावलाने माघारी परततोय. भरुडी संघाला लागणारा हा तिसरा धक्का. क्रिकेटचे कट्टर समर्थक, क्रिकेटचे खूप चाहते विकी केने आणि इंदिरा स्मृती चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्रजी पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, नवीन वर्षाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे तुम्हाला इंदिरा स्मृती चषकाचं आयोजन पाहायला मिळेल. 8 जानेवारी ते 11 जानेवारी हा कालावधी असणार आहे. 4 दिवसांची स्पर्धा असेल. जर या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही महेंद्र पाटील किंवा विकी केने यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ठिकाण आहे आर के क्रीडानगरी, म्हणजे याच ठिकाणी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय सुफियान शेख. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र वाईडिश मिडॉलला मात्र बेट करतोय. परंतु भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयच्या माध्यमातून अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर. परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या. पहिल्या चेंडूवर मात्र दुहेरी धाव इथे मात्र पाहायला मिळाली. धावांची गती मात्र कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही फलंदाज. अजून एक चांगला चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये, परंतु चेंडूवर मात्र फलंदाज पोहोचू शकला नाही. डॉट चेंडूची इथे मात्र समाप्ती. काय जबरदस्त मात्र ठिकाणी टीमवर्क आज पडगे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुफियान पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल आमने विलेश टोकाकडनं. आता मात्र हा ट्रॅकर चेंडूला उडावला, उंची जास्त आहे. इथे मात्र हाती चेंडूच्या खाली चूक होईल की नाही. टिपला झेल मैदानाच्या आतमध्ये लागतोय अजून एक भरुडी संघाला धक्का. फलंदाज बाद. भरुडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु कुठल्याही फलंदाजाला हवी तशी पार्टनरशिप इथे मात्र जोडता आली नाही. आणि त्याचंच कारण पाहतो की वारंवार इथे मात्र भरुडी संघाने विकेट्स गमावले. आणि नवीन फलंदाज आता मात्र इन होतोय 6व्या क्रमांकावर निलेश आणि पुनेश असे हे 2 आपल्याला आता मात्र फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. एक डापुऱ्या हाताचा आहे तर एक उजव्या हाताचा आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. त्याचमुळे पाहतो की सातत्याने गोलंदाज कर्णधार फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय. आणि हे अनिवार्य आहे ज्यावेळी अशा प्रकारची जोडी खेळपट्टीवर असते. फटका तर खूपच छान सजवला होता या ठिकाणी, परंतु मैदानाच्या काही मर्यादा आहेत. चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. तुम्हाला जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र विकेटच्या समोर मात्र तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्राईक चेंज असेल ज्यावेळी बॅटच्या सायने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल तेव्हा तुम्हाला मात्र स्ट्राईक चेंज करावी लागेल. लेग बाईस किंवा बाईकच्या रूपाने जर तुम्हाला धाव जर डिक्लेअरच्या रूपाने मिळत असेल तर मात्र स्ट्राईक चेंज होणार नाही. सुफियान पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होते. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी एकने मात्र पुढे सरकते या कासव छाप गतीने. फक्त 15 धावा. तिसरा षटक समाप्तीच्या वाटेवर. सुंदर चेंडू फुलर लाईन डिलिव्हरी होते, परंतु या ठिकाणी स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला मात्र फील्ड करतोय. तत्पुरती एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाली. मौसम पाटील फॅन टीम आहे भरुडी, परंतु कुठेतरी मौसम पाटील सुद्धा आता मात्र थोडेसे चिंतित असतील ज्याप्रमाणे या संघाचं आतापर्यंत परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या इनिंगमध्ये एक बिग हिट पाहिला आपण षटकाराच्या साईडने, त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र सीमारेषा ओलांडता आली नाही.
जणू काही लक्ष्मण रेषा आहे की काय भरोडी संघासाठी अशा प्रकारचं गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत सादर केली आहे. सुफियान पुन्हा एकदा मार्ग शोधोय. पावलांचा बापार चेंडू करतो हवाई सपार, परंतु उंची जास्त आहे. मिडविकेटचा खेळाडू चेंडूच्या खाली पोहोचतोय, चूक होत नाही. अजून एक झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी आता मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज पुणेश. सुफियान शेख खंड कुठं पहिली कारण एका षटकात त्याने स्पेल हाताला 2 गडी त्याने बाद केले आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. जबरदस्त जॉब तिन्ही गोलंदाजांचं पाहिलं या मॅच मध्ये. आता मात्र पहिल्या डाबातील शेवटच्या षटकाचा खेळ अजून बाकी आहे. या ओव्हरमध्ये पाहूया किती धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न करेल न्यू गावदेवी भरोडी संघ. नवीन फलंदाज राजला मात्र शेवटच्या षटकामध्ये राज काढता येईल का पाहूया, कारण त्याच्या समोर सुद्धा मात्र मोठं आव्हान असणार आहे, कारण गोलंदाज आहे प्रलेश मुरांजन. आणि मात्र या ठिकाणी प्रलेशचं स्वागत केलं आहे. बिगिट अगदी एक गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. मिड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा दमदार हिट पाहायला मिळतोय. षटकार राज पाहायला मिळालं. अगदी ओरपीच चेंडू मिळाला आणि मात्र सरळ बॅटने त्या मात्र चेंडूला लॉप केलं. धावसंख्या 2 अर्थात 22 धावा. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पहा. तुमच्याकडे जर ही कलाकृती असेल तर मात्र तुम्ही कोणत्याही कितीही मोठ्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर थांबवू शकता आणि तेच इथे मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळालं, कारण पहिला वेगवान चेंडू होता, ओव्हरपिच पाहायला मिळाला, परंतु या चेंडूमध्ये गती त्याने कमी केली आणि फलंदाजाला बीट केलं. या चेंडूची सुद्धा मात्र गती कमी आहे, परंतु फटका गॅप मध्ये सजवलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 4 लाईन चौकार. अत्यंत गरज आहे ती म्हणजे भरोडी संघाला. धावसंख्या 4 ने आता मात्र वेग पकडतो या धावफलकावर. 26 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये राजच्या बॅटवर अजूनही जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र या ठिकाणी सन्मानजनक धावसंख्या भरोडी संघ उभी करू शकतो आणि त्या धाबांचा कदाचित त्यांचे गोलंदाज संरक्षण करण्याचा प्रयत्न करू शकतील, परंतु त्यासाठी या 3 चेंडूवर मोठे फटके येणे फार गरजेचं आहे. प्रलेश कमबॅक करेल का आपल्या संघासाठी? जबरदस्त वाईट यॉर्कर डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारे मात्र ठिकाणी राजने हा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. जणू काय त्याला असं वाटतं की चेंडू स्वेअर निघून जाईल, परंतु हा लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर आता मात्र मोठा फटका येईल का पाहूया. हो हो, फटका तर आलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेवरच मात्र समाधानी मानत असताना या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज. तर रिव्ह्यू मागितलेला आहे भरोडी संघाने भीमरसाठी आणि तिसरे पंच आमचे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत कंट्रोल रूम मध्ये. पंच अब्दुल्ले सर, पाहायचं आहे की हा फेअर डिलिव्हरी आहे की नाही. आणि फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे रिव्ह्यू मात्र या ठिकाणी भरोडी संघाने गमावलेला आहे. तर 21 धाव्या 5व्या चेंडूवर पाहायला मिळाली. आता मात्र या डाबातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूचा सामना करेल फलंदाज निलेश.
क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पर्यंत थोडासा टेक ऑफ झाला, थोडीशी बाउन्स प्राप्त झाली आणि मात्र या पहिल्या डावाच्या खेळाचा खेळ इथे मात्र या ठिकाणी समाप्त झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना न्यू गावदेवी बरवडी संघाने एकूण गडी गमावले 5, धावा जोडल्या 28 आणि विजयासाठी आता मात्र सावरीदेव पडगे संघाला 29 धाबींची आवश्यकता आहे. तत्पुरते आपण नाणेफेकी करणार आहोत. संघ आहे इंद्रा स्पोर्ट गोटेकर बी विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि मी विनंती करतोय आमनेगावचे उद्योजक सन्माननीय महेंद्रजी पाटील यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. विकी केणे आपण सुद्धा मात्र जॉईंट व्हायचं आहे. तर वेलकम रोहन शेलके अँड वेलकम पंकज पाटील. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या समवेत आहेत आणि मान्यवर सुद्धा आहेत. हा सामना प्रति 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी प्रथम तुम्हाला नाणं दाखवतो. एका बाजूला असणार आहे जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे उपसरपंच चषक 2021. तर विकी स्पोर्ट कुकचे संघाचे कॅप्टन या ठिकाणी कॉल देतील. उपसरपंच चषकाची त्यांनी मागणी केलेली आहे, परंतु आलेला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा. तर हा टॉस जिंकलाय इंद्रा स्पोर्ट गोटेकर बी संघाने आणि मॅच विनिंग कर्णधाराला मी विनंती करतो की आपण फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या माध्यमातून हे शीतपेय आहे ते आपण देणार आहात. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की पुन्हा एकदा आपण जाऊन 5 फुटावर स्थानापन्न व्हायचं आहे. रोहन, टॉस जिंकता खूप इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण तुमच्या अगेन्स्ट विकी स्पोर्ट कुकचे संघ आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हा संघ सुद्धा चांगल्या दर्जाचा आहे. गोलंदाजी करणार की फलंदाजी? गोलंदाजी. रोहन, काही संघामध्ये चेंजेस वगैरे की विनिंग कॉम्बिनेशनकडे तुम्ही जाणार आहात? चेंजेस तर काही नाही आहे. समोरचा संघ पण चांगला संघ आहे, त्यानुसार काही त्यामध्ये चेंजेस करू. काय तुला वाटते की विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या अगेन्स्ट कशा प्रकारे रणनीती करणं गरजेचे आहे? या गोष्टीबद्दल तर विचार केला नाही. चांगले फलंदाज आहेत बाबू वगैरे, तर गावामध्ये गेल्यावरती त्या गोष्टीबद्दल विचार करून डिस्कस करून. तरी सुद्धा किती धावसंख्येपर्यंत त्या संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पंकज पाटील, तुम्ही टॉसची मागणी केली परंतु पुरवठा मिळाला नाही. फलंदाजी करायची आहे, तुम्हाला प्रथम टोटल सेट करायचं आहे. टोटल सेट करणं म्हटलं तर तुमची चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. तर कोणत्या फलंदाजाकडून मला जास्त अपेक्षा आहेत? चेतन पाटील आहे, बबलू आहे, बंटी आहे. या सत्रामध्ये पाहिलं तर कुठेतरी तुमचा संघ चांगली कामगिरी करतोय, परंतु या ठिकाणी तुमच्या संघाला अजूनही कुठेतरी एखाद्या ट्रॉफीची आवश्यकता आहे, कारण तुम्ही या ठिकाणी भरपूर वेळा खेळण्यासाठी आले आहात परंतु तुम्हाला या मैदानावर यश प्राप्त झाला नाही. तर हा प्लॅटफॉर्म आहे तुमच्या संघासाठी. तर या क्रीडांगणावर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ तुमच्याकडे आम्हाला पाहायला मिळू शकेल? खेळ चांगलाच होईल, पण आमचे आता 2 बॉलर मयूर आणि भूषण नाही, पण आम्ही आता मैदानात स्ट्रॅटेजी करू. मग त्यांची तुम्हाला उणीव भासणार की नाही या मॅचमध्ये? हो नक्कीच, 2 बॉलर मेन बॉलर नाही. मग त्यांच्या जागेवर तुम्ही कोणते गोलंदाज यूज करणार आहात या मॅचमध्ये? आहेत तसे आकाश आहे, करण आहे, स्वतः आहे, बबलू आहे, बंटी आहे. तर गोटेकर संघाला तुम्ही आव्हान देण्यासाठी सज्ज आहात? हो नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस संपन्न झालेला आहे. इंदिरा स्पोर्ट गोटेकर बी वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट विकी स्पोर्ट कुकसे. थँक्यू सो मच. लक्षात ठेवायचं आहे पंचांना की तुम्ही सामना सुरू ठेवायचा आहे, कारण या ठिकाणी आपण गावदेवी स्पोर्ट बापगाव च्या माध्यमातून तुम्हाला गावदेवी चषक पाहायला मिळणार आहे. येणारी 16 जानेवारी ते 19 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी असणार आहे आणि त्या स्पर्धेचा आपण या ठिकाणी लाईव्ह लॉट 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर यस, आणि त्या स्पर्धेत आपण लॉट्स मात्र या ठिकाणी पाडणार आहोत. तर सामना सुरू राहील आणि या ठिकाणी लॉट्स पाडण्याचा कार्यक्रम सुद्धा सुरू राहील.
तर आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. तर लक्षात घ्या, पहिल्या दिवसाचा आपण ड्रॉ करणार आहोत. गुरुवारचा दिवस असेल आणि उद्घाटनीय सामना असणार आहे. आणि मी ओमसाई आमने क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थात तर अध्यक्ष MD यांना विनंती करतो की आपण 2 चिठ्ठ्या मात्र या ठिकाणी काढायच्या आहेत. शिवशक्ती स्पोर्ट लोणार हा उद्घाटनीय सामना असणार आहे आणि त्या संघासमोर कोणता संघ असेल पाहूया. देवा स्पोर्ट वाकीपाडा. तर हा उद्घाटनीय सामना आहे. त्यानंतर विकी आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. हा दुसरा सामना असेल पहिल्या दिवसातील. मेहेर 11 बापगाव, म्हणजे बापगावची स्पर्धा आणि बापगावचा संघ तुम्हाला दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्या संघाला फाईट करेल NK स्पोर्ट खांडवल संघ. आता मात्र एक चिठ्ठी काढायची आहे, ती बायची असेल. महेंद्र पटेल आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. या संघाला बाय असणार आहे पहिल्या सामन्यामध्ये. स्वराज 11 नानकर. त्यानंतर अजून एक चिठ्ठी विकी काढायची आहे, ती सुद्धा बायची असणार आहे. MD यांना विनंती करतो आपण पुढील चिठ्ठी काढायची आहे, ही सुद्धा बायसाठी असणार आहे. जय मल्हार स्पोर्ट किरवली या संघाला सुद्धा बाय असेल. त्यानंतर पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असणार आहे. MD यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ ओपन करतोय. मकरंद स्पोर्ट मुठवल आणि त्या संघासमोर 2 हात करेल जय बजरंग स्पोर्ट भावाले A. त्यानंतर गुरुनाथ जाधव या काका या पुढे आपण 2 चिठ्ठ्या या ठिकाणी उचलायच्या आहेत आणि या पहिल्या फेरीला शेवटचा सामना असणार आहे. पहिल्या दिवसातील 2 चिठ्ठ्या काका काढायच्या आपण. संजय स्पोर्ट साबत अर्थात लखन पाटील यांचा संघ असणार आहे आणि त्या संघासमोर 2 हात करेल आई एकविरा स्पोर्ट साबत संघ. क्या बात आहे, एका गावातील हे 2 संघ एकमेकांसमोर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर पहिल्या दिवसाचे लॉट्स इथे आपण ओपन केलेले आहेत. तर पहा, एकूण 10 संघ असणार आहेत पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. ते असे असतील: शिवशक्ती स्पोर्ट लोणार, देवा स्पोर्ट वाकीपाडा, मेहर 11 बापगाव, NK स्पोर्ट खांडवल, स्वराज 11 नानकर, जय मल्हार स्पोर्ट किरवली, मकरंद स्पोर्ट मुठवल, जय बजरंग भावाले A, संजय स्पोर्ट सावत आणि आई एकविरा सावत. तर आपण 17 तारखेची ड्रॉ या ठिकाणी ओपन करणार आहोत. तर MD आपल्यास विनंती करतोय की आपण 2 चिठ्ठ्या काढा. 17 तारखेचा हा पहिला सामना असेल. हे लॉट्स जे आपण पाहतो मित्रांनो, आई गावदेवी स्पोर्ट बापगाव यांच्या माध्यमातून गावदेवी चषक 2021 अशी ही स्पर्धा असणार आहे. DSC आमने आणि त्या संघासमोर संघ असेल नानकर स्पोर्ट नानकर. गुरुनाथ काका आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. भावेश स्पोर्ट किरवली आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ असेल रोशन स्पोर्ट मुठवल. तर आता मात्र बायची चिठ्ठी असणार आहे. विजय पटेल आपण पुढे एक चिठ्ठी काढायची आपण, ही बायसाठी असणार आहे. जय सावरीदेव सांगे ही बायसाठी चिठ्ठी आहे. अजून एक चिठ्ठी काढायची आहे, ही सुद्धा बायसाठी असेल. जय सावराई एलकुंदे. त्यानंतर 2 चिठ्ठ्या काढायच्या आपण. विकी 2 चिठ्ठ्या आपण काढायच्या आहेत. जय दुर्गा स्पोर्ट लोणार आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ असेल गावदेवी स्पोर्ट बापगाव. म्हणजे आयोजक संघ तुम्हाला दुसऱ्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. काका अजून 2 चिठ्ठ्या काढा आपण. हा दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. जय बजरंग स्पोर्ट भाववाले
सूरज किणे यांचा संघ असणार आहे बी. आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ असेल स्वामी समर्थ सोनाले बी. वॉट अ मॅच. तर दुसऱ्या दिवसाचे लॉट्स आपण ओपन केलेले आहेत. आता मात्र तिसऱ्या दिवसाचे लॉट्स आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. तर आपण या ठिकाणी 18 तारखेची ड्रॉ ओपन करतोय. पहिला सामना असणार आहे जय हनुमान चौदरपाडा आणि त्या संघाचे अगेन्स्ट संघ असेल पवनपुत्र पिशे. हा पहिला सामना. काका 2 चिठ्ठ्या आपण यातून काढायच्या आहेत. हां हां. शिवशनी स्पोर्ट देवरुंगपाडा आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट वालसिन बी. आता आपण बाईसाठी एक चिठ्ठी उचलायची. ही बाईसाठी चिठ्ठी असणार आहे जय अंबिका देवरुंग पाडा अर्थात पंडित गोडे यांचा संघ आहे. अजून एक चिठ्ठी काढायची बाईसाठी. यज्ञिका स्पोर्ट आमने मनोहर केणी यांचा संघ आहे. ही बाईसाठी असेल. त्यानंतर 2 चिठ्ठ्या आपण काढायच्या आहेत. अचानक देवा स्पोर्ट जानवल आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ आहे कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा अर्थात अध्यक्ष साहेबांचा संघ असणार आहे एम डी यांचा संघ. अजून 2 चिठ्ठ्या आपण काढायच्या आहेत. विकी 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल दिनांक 18. साई स्पोर्ट किरवली साई बजागे यांचा संघ आणि श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा असा हा संघ असणार आहे त्यांच्या अगेन्स्ट. आणि मात्र जे आता आणि आता मात्र आपण शेवटच्या दिवसाचे ड्रॉ ओपन करतोय. संडेचे ड्रॉ असणार आहेत. महेंद्र पाटील आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. संडेचा हा पहिला सामना आई एकविरा स्पोर्ट सांगे आणि माऊली स्पोर्ट आमने. माऊली स्पोर्ट आमने संघाने या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये धडक घेतलेली आहे. विजय पाटील आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. एम डी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. बिग मॅच बिग फाईट. संडेमधील हा दुसरा सामना असेल. एम डी आपण एक चिठ्ठी काढायची. ही बायसाठी असेल. आई खंडेश्वरी स्पोर्ट भावाले ही बाईसाठी आहे. अजून एक चिठ्ठी काढायची आपण बाईसाठी. आई गावदेवी वालचिन ए या संघात सुद्धा बाय आहे. 2 चिठ्ठ्या विकी काढायच्या आता आपण. स्कोर सांगायचा अमर आपण स्कोर सांगायचे. 4 गडी बाद 14. टार्गेट आहे 28 धावांचं. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी पडगे संघाला. बेबी स्पोर्ट इताडे आणि स्वामी समर्थ सोनाले ए. आणि शेवट हा ड्रॉ आपण ओपन करतोय. किरण स्पोर्ट जांभूलपाडा श्याम पारधी यांचा संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ असेल जय बजरंग स्पोर्ट साबत. तर हे ड्रॉ होते या गावदेवी चषक 2021चे. मित्रांनो या स्पर्धेचा कालावधी आहे 16 डिसेंबर ते 13 डिसेंबर ते 16 ते 19. ओके. तर तुम्हाला वेळ आणि टाईम दिली जाणार आहे. यस ओके. पडघा संघाला विजय होण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 28 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला हा संघ. बॉलिंगमध्ये पडघा संघानं मात्र विशेष कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळाली.
सगळ्यांची मनं जिंकली गेली. ज्याप्रमाणे निर्णय आपल्या पदरात पाला, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि कर्णधाराच्या निर्णयाला सार्थ ठरवण्याचं काम पडघा संघाच्या सर्व गोलंदाजांनी केलं. 24 चेंडूमध्ये केवळ 27 धावांपर्यंत रोखलं गेलं ते आईगावदेवी स्पोर्ट्स बारोडी संघाला आणि त्याचाच परिपाक म्हणजे एक माफक आव्हानाचा पाठलाग करण्याची त्यांना संधी मिळाली. परंतु ज्याप्रमाणे खेळपट्टीने पडघा संघाच्या गोलंदाजांना साथ दिली होती, अगदी तीच साथ यावेळेला मात्र बारोडी संघाच्या गोलंदाजांना देतानाही ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धीरज नावाच्या गोलंदाजानं 6 धावा खर्च केल्या, तब्बल 2 गडी बाद केले आणि त्यानंतर कल्पेश यानं 9 धावा दिल्या आणि तब्बल 2 गडी बाद केले. म्हणजे आपण अजूनही फ्रंट फुटवर आहोत याची जाणीव. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. तो बारोडी संघ कमबॅक करताना पाहायला मिळतो आणि यावेळेला मॅचमध्ये जिवंत असले तर खऱ्या अर्थानं आनंद सन्माननीय मोसम पाटील साहेब यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र घोषित क्षेत्रात चेंडू करतो ट्रॅव्हल अवघ्या एका धावेसाठी. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 1616. एकावर 6, 16 धावा आणि अजूनही जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 11 चेंडू आणि 12 धावा. तर या मॅचमध्ये कमबॅक आपल्याला जो केलेला आहे तो जर कायम ठेवायचा असेल तर गोलंदाज कुमार याला धीरज आणि कल्पेशनं ज्या लाईन लेंथवर बॉलिंग केलेली आहे आणि समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवलंय, अगदी त्याच नक्ष कदमपर चालावं लागेल ते गोलंदाज कुमार याला. यावेळी पुढे खेळलेला आणि जोरदार प्रहार वाईट इस लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. आता मात्र पडघा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 22. 2वर 2, 22 धावा. अगदी लक्षाच्या जवळ येऊन ठेपलाय. मी मगाशीच म्हटलं, जर कुमारला या मॅच मध्ये बारोडी संघाला जर कायम ठेवायचं असेल, त्यांचं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर मग मात्र ते भेदक मारा करावा लागेल. जो मारा आपल्याला धीरजकडून पाहायला मिळाला, जी गोलंदाजी आपल्याला कल्पेशकडून पाहायला मिळाली, मात्र त्यामध्ये पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. कुठेतरी वाटलं होतं की कुमार पुन्हा एकदा त्याच पावलांवर पाऊल ठेवत समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवील, जरबंद करून ठेवील. मात्र दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत षटकार आपल्याला प्रलेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा समोर टाकलेला चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि तो चेंडू निर्धाव झाला असता तिथे मात्र 1 धाव प्राप्त केली जाते आणि एका धावेनं पडघा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 23 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 9 चेंडू आणि 5 धावा. मॅच मध्ये शेवटपर्यंत राहायचं असेल तर या 3 चेंडू डॉट येणं खूप गरजेचं, पण नाही. लोअर पिच बॉल, त्याला जोरदार प्रहार करून 1 शॉट फिनिश करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन सुभाषचा, परंतु माफ करा बॅट्समन प्रलेशचा, सुभाषचा. प्रयत्न फसलेला आपल्याला दिसतोय. संघाची धावसंख्या 24, अजूनही 4 धावांनी दूर आपल्या लक्षापासून. या वेळेला रूम करून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्याला एक एज मिळते आणि त्यात गॉट बँड होताना बॅट्समन परतताना पाहायला मिळतो आणि एक झटका बसतोय तो पडघा संघाला. एक विकेट महत्वाची असते. या मोक्याच्या क्षणाला मी मगाशीच म्हटलं की जर समोरच्या या षटकामध्ये आपल्याला तो षटकार जर मिळाला नसता, तो षटकार जर लगावला नसता, तर चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. जे गोलंदाजीवर आतापर्यंत नियंत्रण दाखवलं, जो कंट्रोल दाखवला कुमार यानं, तो कंट्रोल जर कायम राहिला असता आणि तो षटकारापासून ते जर वाचले असते तर आणखी एक जो आत्मविश्वास कुठेतरी आता खालावलेला दिसतोय, तो आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळाला असता. आत्मविश्वासानं भरलेली एक खेळी आपल्याला पाहायला मिळाली असती
आणि समोरच्या संघावर आपल्याला एक नॅचरल दडपण ठेवता आलं असतं. कारण की शेवटच्या 6 चेंडूवर धावा कितीही कमी असल्या तर ते शेवटच्या षटकापर्यंत गेल्या की खेळपट्टीवर असलेल्या फलंदाजांवर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं दडपण नेहमी जाणवतं, नेहमी पाहायला मिळतं. या षटकातला कुमार याचा शेवटचा चेंडू सामना करेल बॅट्समन सुफियान. एक खूप सुंदर बॉलिंग आपल्याला सुफियानच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 4 धावा खर्च करत तब्बल 2 गडी बाद केले होते. जी लगाम लावली होती त्यामध्ये सुफियानचा देखील खूप मोलाचा वाटा होता. आता संघाला गरज आहे केवळ 4 धावांची आणि हातामध्ये चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 7. हा वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, धावबाद होण्याची संधी आहे ती मात्र गमावली गेली की काय हे बघावं लागेल. कारण की पंचांचा तिसऱ्या पंचाकडे आलाय इशारा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील रामकृष्ण काकडे सर. सॉरी आपल्याला अब्दुल्ला सर इथे उपस्थित आहेत. आपल्याला सावरीदेव स्पोर्ट्स पडगा संघ यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 4 धावांची गरज आहे. या चेंडूवर किती धावा मिळाल्यात तिसरे पंच एक प्रोफेशनल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. सिटी क्रिकेट मधलं मोठं नाव सन्माननीय अब्दुल्ले सर तिसऱ्या पंचांची भूमिका आपण इथे बघत आहोत, पाहत आहोत. हे समोर आपल्याला चमू दिसतोय गोटेकर बी संघाचा इन ऍक्शन काही क्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुर्तास तरी पंचांचा निर्णय येईल. 4 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर किती धावा निघाल्यात या पंचांच्या निर्णयावर आपल्याला त्या कळतील. त्याचं डिक्लेरेशन त्याच्यावर डिपेंड असेल, अवलंबून असेल. परंतु उपसरपंच चषक 2021 मधल्या अनेक मॅचेस आपण काल परवापासून पाहत राहिलोय आणि या अनेक सामन्यांमध्ये खरं तर एक पहिल्या दिवशीचा पहिली मॅच जर आपण सोडली जी 1 हाती झाली संपन्न, त्यानंतरचे प्रत्येक सामने शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेत. क्रिकेटची रंगतदारता आणि इट्स आउट. 2 मिनिट. वेट. सुभाषच्या चेहऱ्यावर आणि सुफियानच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. निर्णयाची अजूनही प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. सगळ्या प्रेक्षकांची लक्ष आपल्याला पाहायला मिळते. तिसरा पंचांचा निर्णय काय येतोय विथ टेक्निशियन टीम. आपण हे सगळी याची पडताळणी करतोय. DTC.in ची टेक्निशियल टीम आहे, भूपेश आहेत आणि तिसऱ्या पंचांची भूमिका बजावत आहेत ते म्हणजे अब्दुल्ले सर. एकेकाळचं टेनिस क्रिकेटमधलं सगळ्यात मोठं नाव आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक बघितली जाते ती म्हणजे आतिश भांडे यांच्याकडून. आणि या वेळेला फायनल डिसिजन येतोय तो म्हणजे इट्स नॉट आउट. ज्यावेळेस जो फर्स्ट अटेम्प्ट झाला त्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बेल्स ज्या होत्या त्या बेल्स मात्र पाडल्या गेल्या नाहीत. बेल्स उद्ध्वस्त झाल्या नसल्यामुळे सेकंड अटेम्प्ट पर्यंत मात्र बॅट्समॅन इन अ क्रीज आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे इट्स नॉट आउट. एक धाव या संघाची धावसंख्या होते 25. विजयासाठी आवश्यक असतील आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. स्ट्राईकला असेल बॅट्समन सुफियान आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर पुणेश. 6 चेंडू 3 धावा आहेत. मी म्हटलं होतं की प्रत्येक मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण या RK क्रीडानगरीवर पाहिलेली आहे. त्याचीच पुनरावृत्ती, तोच इतिहास पुन्हा इथं दोहरवला जातो का, तोच इतिहासाची पुनरावृत्ती इथं होते का ते पाहूया. लेफ्ट हँड फिरकी बॉल राखून टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मॅच फिनिश. इट्स VG विनिंग 6. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं.
या सामन्याचा सामनावीराचा किताब बहाल केला जाईल. अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर ज्यांनी समोरच्या सावलीदेव पडगा या संघाला खऱ्या अर्थानं विजय मिळवून दिला. किंबहुना समोरच्या गावदेवी भारोडी संघाला खऱ्या अर्थानं रोखलं होतं. अप्रतिम स्पेल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि ज्या शेवटचा विनिंग 6 4 धावा आणि 2 गडी बाद केले होते आणि शेवटचा विजयी षटकार देखील ज्याच्या बॅट मधनं आपण पाहिला. या सामन्यात